भाजपचे सगळे आमदार सध्या विधान भवन परिसरात दाखल झालेत। राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, राजू जर आवाज पोहोचत असेल तर भाजपचे आमदार इथे पोहोचल्याचं कळतंय। कशी बॉडी लँग्वेज आहे, काय चर्चा आहे? चंद्रकांत पाटील आपल्याला दिसतात। अगदी पाहतो आपण भाजपचे आमदार जे आहे ते विधान भवनामध्ये दाखल झालेले आहे। गाडी जी आहे ती पोहोचलेली आहे आणि स्वतः पाहतो आपण चंद्रकांत पाटील जे आहेत ते गाडीच्या बाहेर उभे आहे आणि प्रत्येक येणाऱ्या आमदारांची जी आहे ती नोंद घेऊन आतमध्ये पाठवताना पाहायला मिळतात। कुठेतरी काही वेळातच मतदानाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्या आधीच भाजपची पहिली गाडी जी आहे आमदारांची ती या ठिकाणी दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। चंद्रकांत पाटील जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी स्वतः या ठिकाणी येऊन संपूर्णपणे जे आहे ते आढावा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एक एक आमदार जे आहे ते मोजून पाठवले आहेत। आशिष शेलार सुद्धा विधान भवनामध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। भाजपच्या नेत्यांनी जे आहे आमदारांनी विधान भवनामध्ये एंट्री केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचसोबत काहीच वेळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सुद्धा आमदार जे आहे ते पोहोचणार आहेत। साधारणतः 9 वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि त्यानंतर 9 ते 4 वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे। पाहतो आपण शिवसेनेचे सचिन अहिर सुद्धा पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। सचिन अहिर आपल्यासोबत आहे। काय सांगाल तुम्ही? विधान भवनात पोहोचलेले आहे, थोड्या वेळामध्ये मतदानाला सुरुवात होणार आहे। ऑलरेडी सर्व आता माननीय आमदार ते सर्वजण आता यायला निघालेले आहेत। थोड्या सर्व माननीय आमदार आता हळूहळू यायला निघालेले आहेत। ठरल्याप्रमाणे काही प्रमुख लोक 8 वाजता आम्ही सर्वजण बसणार आहोत आणि त्याच्यातली रणनीती काही प्रमुखांना बरोबर घेऊन सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार। काल रात्रीपर्यंत पण देखील ट्रायडनला सर्व आमदारांना मार्गदर्शन झालेलं आहे। सर्व प्रमुख नेते त्यांनी देखील कशा प्रकारे मतदान करायचं आहे, काय करायचं आहे, काहींना नवीन पण आहेत काही माननीय आमदार, म्हणून त्यांनाही देखील समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की कुठच्याही परिस्थितीत महाविकास आघाडी विजय झाल्याशिवाय राहणार नाही। कुठेतरी राष्ट्रवादीनं कोठा वाढवला म्हणून शिवसेना नाराज आहे अशा प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत। मला असं वाटत नाही। उलटा जर तुम्ही बघितलं की आपण जर ओव्हरऑल कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर 2 मतं कमी झाली त्याची परवापासून का चर्चा होती मिळणार आहे की नाही मिळणार आहे। पण तुमच्या लक्षात आलं की हे विधिमंडळाच्या कामकाजाप्रमाणे चालते आणि विधिमंडळाचा कामकाज ज्यावेळी चालत असतो त्यावेळी 2 कमी झाले तर कोटा पण तेवढंच आपोआप कमी होतो। कारण शेवटी कास्टिंग ऑफ वोटच्या नंतर हे सर्व ठरवलं जातं, असं नाही का अगोदर ठरवलं जातं किंवा पक्षाचा बल्ला डेल। म्हणजे आज समजा दुर्दैवाने आमदार ॲब्सेंट राहिले असते किंवा आजारी पडले असते तर त्याचा शेवटचा जो कॅल्क्युलेशन आहे ते बघून होतो। काल जे तुम्ही असं बोललं त्याप्रमाणे नाही आणि म्हणून हे 2 कमी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेमकं किती मताचं कसं करायचं, त्याची काय आखणी करायची, काय असती, या सर्व गोष्टीची चर्चा झालेली आणि मला वाटत नाही काही इश्यूज कोणाच्याही मध्ये राहिले नाही। कारण शेवटी प्रत्येक उमेदवार निवडून कसा येईल ही भूमिका महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळीमध्ये आणि म्हणून काही 2 जागा कमी जे मतदान जे कमी झालेले आहेत त्यावेळी कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे ह्या काही अफवा असतील, पण असं काहीच नाही। सर्व काल नेते इंटॅक्ट होते। स्वतः मुख्यमंत्री असं म्हणणं आहे की 42च्या कोट्यावरून प्रफुल्ल पटेल यांचा 44च्या पुढे कोटा जातोय म्हणून शिवसेना नाराज आहे। अजिबात नाही, असं काहीच नाही। मी म्हणून परत तुम्हाला सांगितलं की हे 2 सदस्य कमी झाल्यामुळे हा पूर्ण कॅल्क्युलेशन काय कसं करायचं, कशा करायची ह्याच्यातली चर्चा सर्वांच्या मनामध्ये होती। कुठच्याही परिस्थितीत किंतु आणि परंतु नाही आहे। पूर्ण ताकदीने तुम्हाला दिसेलच। शेवटी काय संध्याकाळी 6 वाजता ज्यावेळी आकडे होतील त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की कोणाला किती मिळाले, कसे मिळाले, काय मिळाले। पण एमआयएमची मतं नेमकी कोणाला मिळणार यावरून जे आहे ते सगळ्यांची चर्चा सुरू होती। महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आपल्याला पाहायला मिळतो। वैयक्तिक मला माहीत नाही, पण काल मी जे त्यांचे जे ट्विट केलेलं आहे काल त्यांचे जे इम्तियाज त्यांचा मी कुठेतरी वाचत होतो बघत होतो लास्टला, पण त्यानंतर आता जर ट्विट केलं असेल तर मला तरी वैयक्तिक माहीत नाही, कारण ते काँग्रेस पक्षाशी बोलत आहेत किंवा राष्ट्रवादीशी बोलत असावे। अगदी पाहतोय आपण सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे की कुठल्या प्रकारचा धोका नाही, आम्ही उमेदवार जे आहे ते निवडून आणू आणि आमच्यामध्ये कुठल्या प्रकारची नाराजी नसल्याचं सुद्धा सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे। राजू, त्याचबरोबर ही प्रक्रिया कशी असेल? आता सगळे आमदार सगळ्या पक्षाचे एकाच वेळेला विधान भवन परिसरामध्ये येतील। पुन्हा बोलतायत सचिन अहिर, आपण तिथे जाऊया। विधायक जो नए विधायक है तो उनको भी समझाने का काम किया और हमको पूरी आत्मविश्वास है कि पूरी ताकत से जिस तरह से यहाँ महाराष्ट्र की संस्कृति तोड़ने का काम विपक्ष ने किया है, हम पूरी संस्कृति को वापस
तैयार रखकर हम पूरी आत्मविश्वास से हम जीत के आएंगे, ऐसा हमारा विश्वास है। ऐसे आ रही थी कि शिवसेना कहीं नाराज है क्योंकि प्रफुल्ल पटेल का कोई नाराजगी नहीं है, सभी है। 2 उनके विधायक कम होने के बाद सब ये चर्चा हो रही थी, लेकिन आज पूरी तरह से सभी साथ में मिलकर, और आपको आज शाम तक इसका पता चल जाएगा। आपसे पूछूंगा कि एमआईएम ने तो है वो डिक्लेयर कर दिया कि महाविकास आघाड़ी को उनका सपोर्ट है, लेकिन बहुजन विकास आघाड़ी जो आपके करीब मानी जाती है शिवसेना के, वो अभी तक शांत है। उन्होंने आगे देखिए होगा क्या। और आपने देखा है कि कल तक तो कुछ लोग ऐसे भी बोल रहे थे कि एमआईएम बाहर रहेगा, क्या रहेगा, हालांकि मुझे मालूम नहीं है, लेकिन आपने जिस तरह से कहा कि ट्वीट के कारण हो सकता है कांग्रेस एनसीपी उनसे बात कर रही होगी, लेकिन जहाँ तक कि हमारा कहना है कि हम पूरी ताकत से इस चुनाव को हम एकजुट से हम जीत कर आएंगे। और विपक्ष ने जो अपनी इतने सालों की जो संस्कृति महाराष्ट्र की जो बिगाड़ने का काम किया, फिर एक बार पूरी ताकद से हम दिखा देंगे की हम लोग साथ में, और ये संस्कृती आगे भी जतन करने का आम्ही पूर्ण ताकदीनिशी दाखवून देऊ की महाविकास आघाडी एक आहे, मतांचा पूर्ण कोटा महाविकास आघाडीकडे, त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचं सचिन अहिर यांनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।